6 धावा. योगेश याचा पुढील चेंडू आणि मला वाटतं धाव चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू टाकला योगेश यांनी. एक षटकाच्या समाप्तीनंतर सर्वांची धावसंख्या झाली ती 6 धावा. आता मात्र फलंदाजीला आले ते विशाल शिंदे आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते संकेत. याचा पुढील चेंडू विशाल आणि हा निर्धाव चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पुढील चेंडू आणि मला वाटतं एक धाव दिले संघाची धावसंख्या झाली ती 7. 2 चेंडू 7 धावा. पुढील चेंडू जोरदार फटका आणि एकच धाव. संघाचा धाव पण कोणतरी हातात ठेवलाय. 3 चेंडू 8 धावा. परत एकदा एक धाव मिळते चौथ्या चेंडूवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9. अतिशय सुंदर गच्चा क्षेत्ररक्षण बाबा यांचं. शेवटचा चेंडू आणि हा अतिरिक्त धाव देऊन जातो. संघाचे धाव फलक होते ते 11. 5 चेंडू 11 धावा. बॉल टू बॉल असं समीकरण. परत एकदा एक धाव मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 12. आता मात्र कर्णधार सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर आहे आणि त्याचा सामना करते रितेश. सिद्धेश आणि हा अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या झाली ती 13. सिद्धार्थ याचा पुढील चेंडू आणि मला वाटतं गच्चा क्षेत्ररक्षण आकाश यांच्याकडून. संघ मालक स्वतः आकाश मस्करन. परत एकदा एक धाव. कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब करताना स्वतः संघ मालक आकाश मस्करन. आता मात्र थोडंफार चेंजेस केले आणि आता मात्र एकच धाव आहे ना. संघाची धावसंख्या झाली ती 15. 2 चेंडू 15 आणि परत एकदा एक धाव देते. संघाची धावसंख्या झाली ती 16. 3 चेंडू 16 धावा. सिद्धार्थ याचा पुढील चेंडू आणि मला वाटतं यावेळी फलंदाज बाद झालाय. हुकला तो चुकला आणि त्यांच्या पुढील जागा घेण्यासाठी येत आहेत ते वहाँ से एंगल बराबर नहीं आ रहा तो वाइड कर दिया तो वहाँ से अच्छा दिख रहा है आणि मला वाटतं पुढील फलंदाज आहे ते सौरभ. अंदाज सौरभ चेंडू आणि अतिशय सुंदर असा चेंडू टाकला. तेवढंच चांगला यष्टीमाने क्षेत्ररक्षण केलंय ते जय यांनी. संघाची धावसंख्या झाली ती 17. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. पुढील गोलंदाज नाव काय? जय धनंजय
संघासाठी चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतात ते धनंजय विशाल याला आणि अतिशय चांगला असा चेंडू ठोकावला. एक धाव इथे. अनुभव काय असतो हा विशाल शिंदे यांच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. फ्री चेंडू आणि मला वाटतं अतिरिक्त धाव इथे देऊन जातो. फ्री चेंडू आणि एक धाव इकडे विशाल यांच्या बॅटिंग मधून. संघाचा धावसंख्या बदल होते ती 20. 2 चेंडू 20 धावा. पुढील चेंडू आणि परत एकदा एक धाव देते विशाल याने. कुठेतरी चांगली अशी फलंदाजी चालू आहे विशाल यांच्या मार्फत. आणि पुढील चेंडू धनंजय यांचा विशाल यांना आणि परत एकदा एक धाव येते इकडे. 4 चेंडू 22 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंग मध्ये. पाहूया विशाल आणि आज जोरदार फटका मात्र गचरा असं क्षेत्ररक्षण. परत एकदा मंगेश मगदूम चेंडू आणि मला वाटतं ह्यावेळी पंच बाद झालं. विशाल शिंदे बाद. तेवीस पाठी नको सरकवतो लोहगड लोहगड या संघाला 24 धावांचं लक्ष्य ठेवण्यात येईल. तोरणा किल्लेदार या संघाने जरा लवकर सामना चालू करायचा. आपल्याला अजून बरेच सामने खेळायचे आहेत. आपण भरपूर पाठी चाललोय. आता फलंदाजी मार्कवर आहेत ते सिद्धेश आणि धनंजय. 24 धावा. पाहूया पाहूया आता 24 धावाचं लक्ष ठेवलं आहे ते तोरणा किल्लेदार या संघाने. पाहूया लोहगड लढवई तर ह्याबरोबर सामना तिकोना तर्फे विरुद्ध रायगड धुरंधर. तर दोनही संघांनी आणि संघ कर्णधारांनी तयार व्हायचं आहे. पहिल्या षटक घेऊन येत आहे ते भावेश. एक चेंडू एक धाव आणि मला वाटतं हा जोरदार षटकार मारायचे धनंजय यांनी. पहिला गडी गारद झाला तो. लोहगड लढवई या संघाचा पहिली विकेट, पहिला हादरा आणि पहिली पनवती बाद झाली.
आता मात्र पुढील फलंदाज स्वतः संघ मालक आकाश मस्कर कर्णधार 3 चेंडू 2 धावा भावेश याचा पुढील चेंडू आणि मला वाटतं 1 धाव आकाश मस्कर अतिशय चांगले फलंदाज पुढील चेंडू भावेश यांच्या आकाशाला जोरदार फटका चांगला क्षेत्ररक्षण केलंय स्वप्नील यांच्याद्वारे आणि पुढील चेंडू जोरदार फटका मारला पहिल्यांदा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय स्वप्नील यांनी संघ मालक कर्णधार स्वतः आपल्या धुरा अंगावर घेतल्या 2 चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय संघाची धावसंख्या झाली होती 3 1 षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा आणि 1 गडी बाद पुढील षटक 3 धावा 3 धावा झाल्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर जागा सेटिंग आहे त्यामध्ये इथे येतं पण नाही इथे जर मध्ये आलं तर पुढील गोलंदाज आहे ते पहिलं कसं असतं बाहेर टाकली 3 बाहेर छोटी टाकलेली आहे बाहेर भुईवाला डाले ना पुढील गोलंदाज आहे स्वप्नील कट गया आणि सामना करतील सिद्धार्थ स्वप्नील यांचा पहिला चेंडू आणि चांगला असा टोलावलाय आणि 1 धाव त्या मिळते सामने देतात आता मात्र क्षेत्ररक्षण बदलताना विजय धुरा पुढील चेंडू स्वप्नील यांचा पहिल्या चांगली अशी फलंदाजी सिद्धेश यांच्याकडून 2 चेंडू 2 धाव काढण्याचे यशस्वी झाले सिद्धार्थ आणि हा जोरदार फटका मारला त्यामुळे क्षेत्ररक्षण इकडे विराज सावंत यांच्याकडून अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पुढील चेंडू स्वप्नील यांचा परत एकदा निर्धाव जातो चेंडू धावाला कुठेतरी फुलस्टॉप लागला होते सगळी धावसंख्या झाली ती 5 पुढील चेंडू आणि परत एकदा 1 धाव 4 चेंडू 5 चेंडू सिद्धार्थ यांना आणि 2000 फटका आणि चांगला असं क्षेत्ररक्षण तिकडे भावेश यांच्याकडून 1 धाव मात्र रोखू शकले नाहीत ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 7 12 चेंडू 17 धावांचं आव्हान आता पुढील गोलंदाज स्वतः रितेश आयकॉन प्लेयर रितेश 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज थोडंफार क्षेत्ररक्षणात बदल करताना गोलंदाज रितेश पाहूया पुढील चेंडू रितेश यांचा अतिरिक्त धाव 1 मिळते रितेश यांचा पुढील चेंडू आणि टोलावला 1 धावेसाठी संघाचा धावफलक पुढे जाताना संघाचा धावफलक झालाय ते 9 धावा 1 चेंडू 9 धावा पुढील चेंडू रितेश यांचा आता परत एकदा अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात पुढील चेंडू रितेश यांचा परत एकदा 1 धाव मिळते चांगला अशी फलंदाजी सिद्धार्थ
पुढील चेंडू रितेश यांचा आणि चांगला असा चेंडू निर्धाव चेंडू जातोय तो कुठेतरी चांगला असा कमबॅक केला तो रितेश यांनी 3 चेंडू 11 धावा झाल्या परत एकदा कुठेतरी भरकटून गोलंदाजी केली आहे रितेश यांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 9 चेंडू 12 धावांची गरज पुढील चेंडू रितेश यांचा चांगला चेंडू मात्र एक धावीकडे मिळते कुठेतरी गचरा असं क्षेत्ररक्षण विशाल यांच्याद्वारे गोलंदाजी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मात्र खराब असं क्षेत्ररक्षण विशाल यांच्याकडून यष्टी मागे रितेश पुढील चेंडू सिद्धार्थ यांना आता मात्र थोडंफार धुकावून दिली आहे ती सिद्धार्थ यांना पाहूया पुढील चेंडूवर सिद्धार्थ काय करतात परत एकदा एक धाव राहुल रेवणकर विरुद्ध एक धाव मात्र मिळू शकले नाही राहुल 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आता मात्र अतिशय अटीतटीचा सामना पारडा दोन्ही बाजूनी झुकलेले नाही अजून तरी पण इथे पकड बनवून ठेवली ती तिकोना तरबेज असं संघाची धावसंख्या झाली ती 14 7 चेंडू 10 धावांची गरज या पुढे सामना तिकोना तरबेज विरुद्ध रायगड धुरंधर दोन्ही संघाचे कर्णधारांनी इकडे यायचे स्टेज जवळ टॉस साठी रितेश यांचा पुढील चेंडू मारता आले ते ठीक आहे 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आता मात्र पुढील गोलंदाजी पाहूया कोण येत आहे तर लवकर चालू आता गोलंदाजी मार्कवर राहायचे सौरभ 14 धावा झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडू 10 धावांची गरज तर सौरभच्या पुढील चेंडू 5 झाले अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सौरभ यांच्याकडून आता मात्र सिद्धार्थ यांची जागा घ्यायला जात आहे संकेत नवस्कार बॅट्समॅन कोण आहे ठीक आहे सौरभ यांच्या पुढील चेंडू आता मात्र थोडीफार हुलकावली गेलेली फलंदाज आणि गोलंदाजाला पुढील चेंडू जोरदार फटका आणि पास 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आणि आता हॅट्रिकची नामी संधी आहे ती सौरभ यांना आता मात्र बॅटिंगसाठी आले ते श्याम अनुभव पाहूया अनुभवी फलंदाज श्याम सौरभ आणि हॅट्रिक घेतली ती सौरभ यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्यांची जागा घ्यायला आले ते योगेश सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे सौरभसाठी कारण त्याने हॅट्रिक घेतली आहे पुढील चेंडू अतिरिक्त धाव देऊन जातोय तो 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15 आता परत एकदा फलंदाज बाद केला तो सौरभ यांनी योगेश बाद झाले आता मात्र त्यांची जागा घ्यायला येतात ते मंगेश मगदूम
मंगेश मगदूम पाहूया, माफ करा भावेश पुढील चेंडू सौरभ यांचा आणि मला वाटतं आता काहीतरी औपचारिकताच बाकी राहिली ती आणि ते धाव घेण्याचे यशस्वी. आणि अशा प्रकारे हा सामना मॅन द मॅच सौरभ या सामन्याचा सामनावीर आहे तो सौरभ. त्यांनी एका षटकामध्ये 4 विकेट घेतल्यात. तर पुढील सामना होणार आहे तो तिकोना तरबेज विरुद्ध रायगड धुरंधर.